इतिहासाच्या पुस्तकाचे पानं भलेही काढून टाकले, पण ह्या मातीचा प्रत्येक कण मराठ्यांच्या पराक्रमाचा साक्षीदार आहे. आता राजेशाही, देशमुखी, पाटीलकी, सावकारी हे आता कुठलं काय राहिलं नाही. जाती धर्माच्या पलीकडे आपण भारतीय आहोत आणि आपला एक इतिहास सुद्धा आहे. मुघल असल, निजाम, डच, पोर्तुगीज, अफगाणी, इंग्रज या सगळ्यांच्या छाताडावर भगवा गाडत महाराजांनी हिंदवी स्वराज्य उभं केलं. त्याला मराठा साम्राज्य असं म्हटलं जात होतं. कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवराय खोटे आश्वासनं देऊन, आमदार फोडून, सेटलमेंट करून हे राज्य निर्माण केलं नव्हतं. कित्येक मातांनी आपल्या पोटाचा गोळा स्वराज्याला दिला. मरणाचे घुंगरू पायाला बांधून नाचत नाचत कित्येक मावळे प्राणपणानं लढले. आज त्याच मराठा साम्राज्याचा, आपल्या बापजाद्यांच्या पराक्रमाचा इतिहास पुसल्या जात आहे आणि आपण शांत आहोत. आपल्यातला जोश संपला का? रक्त थंड पडलं की भेसळ झाली? NCERTने अटक ते कटक, तंजावर ते पेशावर हा मराठा साम्राज्याचा वैभवशाली नकाशा राष्ट्रीय स्तरावरून हटवला. या अन्यायाविरोधात नागपूरचे आमदार, एकमेव आमदार नितीनजी राऊत साहेब यांनी विधानसभेमध्ये आवाज उठवला. पण विधानसभेमध्ये असलेल्या महाराष्ट्रातल्या बाकी आमदारांनी काय हातात बांगड्या भरल्या आहेत का? राष्ट्रीय स्तरावरून आपला इतिहास पुसला जात असताना सुद्धा हे सर्व लोक शांत कसं काय बसू शकतात? अरे, आडवा आला त्याला मांडीवर घेऊन तोडला असा इतिहास रचलाय आपल्या बापजाद्यांनी आणि आपण परडासारखे सुस्त. क्षत्रिय लढले म्हणून हिंदू जिवंत राहिला, हिंदू संस्कृती जिवंत राहिली, सगळ्या जाती धर्माला संरक्षण दिलं म्हणून सगळे आजही या देशामध्ये गुन्ह्या गोविंदाने राहतात. नसता तू मी आपण गुलामीत असतो. आज जे मिरवतोय ना महाराष्ट्रीयन आहोत म्हणून, स्वतःला 96 कोळी 96K लावून मिरवणारे क्षत्रिय, दाढी वाढून मिशीला पीळ देणारे अजून पण गल्लीतल्या राजकारणातच आहेत. कुठल्या तरी भिकार पक्षाचे गुलाम बनून वावरत आहेत. सगळे दिसून डोळे झाकले आहे. खोट्या हिंदुत्वाचा मोठेपणा मिरवत आहे. ज्या नीच अवलादींनी राजांना शूद्र ठरवलं, राज्याभिषेक नाकारला, कटक केले, कारस्थानं केले, स्वराज्याचे दोन्ही छत्रपती संपवले, आपण त्याचे मानसिक गुलाम बनलोय का? महाराष्ट्रातून आणखीन पण एकही मोर्चा निघाला नाही का? आणखीन पण खोटं हिंदुत्व जपायचं का? आपला इतिहास ही आपली अस्मिता आहे आणि इतिहास केवळ कागदावरच नसून आपल्या पूर्वजांच्या शौर्याचा आणि त्यांनी देव देश धर्मासाठी सांडलेल्या त्या प्रत्येक रक्ताच्या थेंबाचा साक्ष हा आपला इतिहास आहे. मोगलांच्या जनानखान्यात नागड्या आई बहिणी पाठवणारे मोगलपूत होते आणि मोगलांच्या मानेवर नंग्या तलवारी टाकणारे आपले पूर्वज आहेत. आज आपण आपल्या पूर्वजांचा इतिहास वाचवण्यात असमर्थ असाल ना, तर नक्कीच आपण तो वारसदार आणि त्या 96 कुळीय राजबिंडा क्षत्रिय हक्क गमावलेला आहे. मुठभर लोक धडपडत आहेत इतिहास वाचवण्यासाठी आणि बाकी सगळे मूग गिळून गप्प. ही लाज नसून याला हिजडेपणा म्हणतात. अरे, काडी लावा तुमच्या गाडीला, माडीला, राजकारणाला, पैशाला. जर तुमची अस्मिता, तुमचा इतिहास तुम्हाला वाचवता येत नसेल तर काही अर्थ नाही. आभाळा एवढ्या महान राजांच्या 350 किल्ल्यापैकी एक सुद्धा गड आपण टिकू शकलो नाही. निदान इतिहास तरी NCERTच्या पुस्तकामध्ये पुन्हा मराठा साम्राज्याचा नकाशा आलाच पाहिजे. आता सुद्धा वेळ गेलेली नाही आहे. एक व्हा आणि लढा, इतिहास वाचवा. जय शिवराय, जय भीमराय, जय महाराष्ट्र.